पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून सध्या आरोप प्रत्यारोप आणि राजकीय वातावरण तापलंय। दुसरीकडे एसआयटी कडून आरोपी खरातची कसून चौकशी सुरू असून ईडीनंही त्याच्या घरी कार्यालयात छापेमारी केली। विशेष म्हणजे कालच रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची देखील एसआयटीनं तब्बल 10 तास चौकशी केली। मात्र आपल्या नावे बनावट खाते उघडण्यात आले असून बँकेच्या व्यवहाराशी आपला कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यातच आता तब्बल 28 दिवसानंतर रुपाली चाकणकर यांनी खरात प्रकरणी होत असलेल्या आरोपांवर सोशल मीडियातून आपली बाजू मांडली आहे। रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्ट करत बीडमधून आलेल्या पत्राची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। कुठल्याही पुराव्याच्या आधारे कुणीतरी लिहिलेल्या पत्रावरून आपणास आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं याची भावना त्यांनी सोशल मीडियातून व्यक्त केली। एसआयटी तपास निष्पक्षपणे व्हावा म्हणूनच आपण मीडियापुढे आलो नाही असंही त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले, त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनाही पुराव्यानिशी आरोप केले। मात्र आज 28 दिवस होत आहेत। माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कल्पोत्कल्पित आरोप हे फक्त हेतुपुरस्पर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येते। याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले। तसेच निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणार आहेत त्यांनी सांगावी ते की पत्र त्यांच्यापर्यंत कसं आलं, असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केलाय। एक प्रकारे त्यांनी कुणाचंही नाव न घेता बीडमधील महिला नेत्याच्या पत्रावरच भाष्य केल्याचं दिसून येतंय। कोणती शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेले एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्द करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले। हे घडवून आणण्यामागे कुणाचं सौजन्य होतं हे समोर आलं पाहिजे। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीर दृष्ट्या काहीही अर्थ नसल्याचं महत्त्व देता येत नाही हे माध्यमांसमोर स्पष्ट केलंय। तरी खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिलं, कुठून आणलं याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे। या निमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे। केवळ तर्क अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्यावर आधारावर मला आणि माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय, बदनाम केलं जाते, हे अत्यंत खेदजनक आहे। मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणे भूमिका मांडत आली आहे। खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात, इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरानवे माझा संबंध नाहीये। शेवटी सत्य प्रखरतेनं समोर येईलच हा माझा दृढ विश्वास आहे। तरी गेले काही दिवस प्रसार माध्यमांमधून माझ्या विरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिलं नाही, कारण एसआयटी व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू आहे, असंही चाकणकर यांनी म्हटलंय।